शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. आज दिनांक 15 फेब्रुवारी 2026चा व्हिडिओ आहे. श्री महादेव जाधव सर, मुक्काम पोस्ट दुशिरे, कराडमधलं गाव आहे. तर आता सरांनी गेल्या वर्षी केशर आंब्याची लागवड केलेली आहे कोकणामध्ये. आता ह्या वर्षी गावी आपल्या जी ऊस शेती आहे या ऊस शेतीमध्ये शेतीकडे लक्ष देता येत नाही म्हणून त्यांनी नारळ लागवड नियोजन केलेलं आहे. तर मलेशियन ग्रीन डॉर्प नारळ हे लोडिंग चाललेलं आहे. बघू शकतो आपण जी बुटकी जात आहे लावल्यापासून अगदी आपल्याला 2.5 ते 3 वर्षात उत्पादन चालू होते. सरासरी आपल्याला शाळेसाठी 400-450 मिली पाणी, खोबऱ्यासाठीही चांगलं, नारळ लागल्यापासून 7 ते 8 महिन्यात पाणी, त्याचबरोबर 11 महिन्यात खोबरं देणारी ही बुटकी लोटन केरळमधली क्रॉस पॉलिनेशन मलेशियन ग्रीन डॉर्प जात आहे. तर आता स्वतः जाधव साहेबांचे पुतणे जे आहेत, जे गावी शेती बघत असतात, ते आलेले आहेत. साहेब नमस्कार. नर्सरी पहिलं कसं वाटलं आपल्याला? आता आपण फोनवरती जे बोलत होतो, पण काकाने तुमच्या जे आता नारळ लागवड नियोजन केले आहे, तुम्हाला माहिती समाधानकारक मिळाली का? छान आहे. इथं ईज तोपर्यंत काय डोक्यात विचार होते? नर्सरी म्हणजे 5-10 गुंठ्यात नर्सरी असते असं डोक्यात एक तुमच्या होतं, कारण तुम्ही कराडपासून 70 किलोमीटर इथं आला आहे. आणि जे तुमच्या मनात होतं की नारळ लावालेत म्हणजे काकांचं काहीतरी गणित वेगळं असेल, तुमच्या एक तरुण पिढीला नारळ शेती म्हटलं एक काही कॉमन गोष्ट वाटली असेल, पण इथं आल्यानंतर माहिती मिळाल्यानंतर त्यात काय उत्पादन आहे किंवा काय नियोजन असते ही जी माहिती समाधानकारक मिळाली. एक नंबर. कारण सगळं आपल्याला नवीन काहीतरी आपल्याला करण्याचे आपल्याला नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा शेतीमध्ये प्रयोग करण्याची प्रेरणा मिळते. त्याचबरोबर ऊस शेतीही घेता येते. नारळ शेतीमध्ये जर आपण पट्टा पद्धतीने ऊस लावला तरी चालतो. फक्त शेतकरी मित्रांनो, पाला हा जाळता न कुजवावं लागणार एवढी जर काळजी आपण घेतली तर ऊस शेतीही करू शकतो. 50 वर्षापर्यंत आपल्याला ह्यात कुठलीही आंतरपिकं घेता येतात. आणि क्रॉस पॉलिनेशन जात असल्यामुळं मलेशियन ग्रीन डॉर्प ही शाळेसाठी आणि खोबऱ्यासाठी चालणारी बुटकी लोटन नारळ आहे. या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे पाण्याचं प्रमाण 400-450 मिली, खोबरंही जाड येतं आणि संकरित जात असल्यामुळं जसा बुंदा तयार होईल तसं उत्पादनाचा बेस वाढतो. 375 रुपयानं रोप आपल्याला घरपोच मिळते. लागवडीपासून योग्य सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन मिळतं. तर शेतकरी बंधू, नारळ शेती जर करायची असेल तर शारपड, खारपड, दलदलीत जमिनीमध्ये उत्पादन घेता येतं. नारळ शेती ही आपल्याला प्रामुख्यानं कोणत्याही जमिनीमध्ये येणारं पीक आणि एकदा लावल्यानंतर 50 वर्षी उत्पादन देणारी जात आहे. महाराष्ट्रात माझ्या 700 बागा लागलेल्या आहेत. ज्या शेतकरी बंधूंना कोणत्याही जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये जर बाग बघायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून, लाईक करून, व्हिडिओला दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. महाराष्ट्रात आपल्याला नारळ शेती हे आपल्याला पाहता येईल. आणि शेतकरी बंधूंना चांगलं उत्पादन देणारी क्रॉस पॉलिनेशन मलेशियन ग्रीन डॉर्प 375 रुपयानं महाराष्ट्रात घरपोच मिळेल. तसेच शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदानाला बिल मिळेल. तर शेतकरी बंधूंनी जी लागवड करताना 20x15 वरती झिकझॅक पद्धतीनं करायची आहे. ज्यामध्ये आपल्याला पहिली लाईन लावल्यानंतर दुसरी लाईन जी आहे ती झिकझॅक पद्धतीनं म्हणजे 7.5 फूट मागे घेऊन 2 नंबरची लाईन अशा प्रकारे जर आपण तिथून सुरुवात केली तर आपल्या रोपाचं अंतर आहे 20x20 पडणार आहे. आणि एकरामध्ये 160 रोपं लागणार आहेत. उत्पादनाचा बेस जो आहे तो 350 ते 450 नारळ आहे. सरासरी जाग्यावरती आपण 35 रुपये नारळ दिला तरी एका झाडाचे आपल्याला वर्षाचं उत्पादन 9 ते 10 हजार रुपये होते. एकरामध्ये आपण 160 रोपं लावतो आहे. 15 ते 16 लाख रुपये वार्षिक उत्पादन देणारी ही नारळ शेती आहे. तर शेतकरी बंधूंची ही जी रोपं आहेत ही आपल्याला क्रॉस पॉलिनेशन हायब्रिड संकरित जात असल्यामुळं शेतकरी बंधूंनी शेताच्या बांधावरती 10 रोपं जर लावली तर वर्षाला शेतकऱ्याच्या भाषेमध्ये 10 लाखाचं उत्पादन देणार. अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही रोपं बुकिंगनंतर घरपोच येतील. लागवडीपासून योग्य सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन. इतर नर्सरीवाल्यासारखं आपण एकसारखी रोपं देत नाही. जे लहान रोपं वाढते परत त्याला खतं वापरून रोप वाढवलं जाते. अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही सिलेक्शन करून देतो आहे. तर शेतकरी बंधू, ही जी रोपं आहेत ही बुकिंगनंतर घरपोच येतील. माझ्याकडे 5 वर्षापर्यंत सर्व प्रकारची तयार झाडे मिळतील. महाराष्ट्रातील सर्वात मोठी, कोकणातील सर्वात जुनी नर्सरी, शासनमान्य नर्सरी. आणि आजचा आपण लाईव्ह व्हिडिओ शेतकऱ्यांचं मनोगत घेतलेलं आहे श्री जाधव साहेबांचं. तर अशा प्रकारची ही जी रोपं महाराष्ट्रात सर्व शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर घरपोच मिळणार आणि खात्रीची रोपाबरोबरच अनुदानाला बिल मिळणार. शेतकरी बंधूंच्या असं चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपला देश शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.